So we have completed the part that is nothing but introduction of subject teacher and what is the structure of the subject and the course outcome. So that we have completed last time. What is universal human value, that also we have seen, and why this subject is included in the engineering field. हे पण आपण बघितलं होतं. Now we are going to go for what that is nothing but chapter wise syllabus. What is the syllabus? So total there are 4 chapters. Total there are 4 chapters in universal human value, subject of the universal human value. So we will start with the first chapter. Before going for the first chapter introduction part or whatever the syllabus point is there, can anyone tell me what is the structure of the subject? Universal human value consists of how many marks? 50. 50 marks. marks. 15 marks. Okay. What is whether there is a ISC for this subject? Internal semester exam आहेत का या subject साठी? नाही. No, ma'am. काय आहे त्यासाठी? End semester exam आहे. End semester exam. Okay. Semester exam. So we have seen the structure of the subject. Now we'll go for bit by bit syllabus. आणि हा bit by bit syllabus तुम्ही तुमच्या notebook मध्ये लिहायचा आहे. So the next point in your syllabus after the course outcome. After the course outcome, the first is the introduction of subject teacher. The second was the structure of the subject. Third is nothing but the course outcome. जे 4 course outcome आपण बघितलेले आहेत प्रत्येक चॅप्टरच्या बाबतीत. आणि आता जो चौथा पॉइंट आहे तो आपला आहे सिलेबस. The fourth point is nothing but the chapter wise syllabus. Okay, so the first unit number 1. Unit number 1 मध्ये आपण काय बघणार आहोत जे तुम्ही लिहायचं आहे सगळ्यांनी. Unit number 1, what is that? Course introduction. Course means what? Subject introduction आहे त्यामध्ये. त्यामध्ये पहिलाच यामध्ये आपण ओव्हरऑल काय बघणार आहे? नीड, बेसिक गाइडलाइन, कंटेंट अँड प्रोसेस फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. मूल्य शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाची गरज काय आहे, त्याचे जे काय बेसिक गाइडलाइन्स किंवा रूल्स काय काय आहेत, त्याचं कंटेंट काय आहेत, त्यामध्ये कुठले कुठले पॉइंट इन्क्लूड केलेले आहेत आणि त्याची प्रोसेस कशी आहे व्हॅल्यू एज्युकेशनची, मूल्य एज्युकेशनची प्रोसेस कशी आहे शिक्षणाची, ती आपल्याला या युनिट नंबर 1 मध्ये बघायची आहे. दॅट विल बी द कोर्स इंट्रोडक्शन. हा त्याचा हेडिंग पार्ट आहे युनिट नंबर 1 चं. कोर्स इंट्रोडक्शन, नीड, बेसिक गाइडलाइन, कंटेंट अँड द प्रोसेस फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. आता यामध्ये पहिला त्यामध्ये युनिट नंबर 1 मध्ये फर्स्ट पॉइंट. Again the first point is nothing but the same heading is given here, but that time what is given, they have not given the introduction part. What is they have told? You are going to understanding the need. गरज काय आहे? नीड म्हणजे काय म्हणू शकतो आपण? गरज. अंडरस्टँडिंग द नीड, बेसिक गाइडलाइन, कंटेंट अँड प्रोसेस फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. मूल्य शिक्षणाची गरज काय आहे, त्यामध्ये कुठले कुठले प्रोसेस आहेत, गाइडलाइन्स काय आहे, रूल्स काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, त्यामध्ये कंटेंट काय आहेत, पॉइंट्स काय काय आहेत आणि ते कसे आहे ते प्रोसेस, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, ते अंडरस्टँड करायचं आहे. हा तुमचा पहिला पॉइंट झालेला आहे. लिहून घेतला का पहिला पॉइंट? गो फॉर द फर्स्ट युनिट नंबर 1, कोर्स इंट्रोडक्शन, नीड, बेसिक गाइडलाइन्स, कंटेंट अँड प्रोसेस फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. त्यामध्ये पहिला पॉइंट लिहून घ्या. काय पहिला पॉइंट कोणी सांगू शकेल का? आता सांगितलं आहे मी. काय करायचं आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये? Understand need, basic guideline, content and
process for value education. म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो? त्याची गरज काय आहे, त्याचे नियम म्हणजे काय आहेत, त्यात काय काय येतं व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये, त्या सगळ्याची ते सगळे जाणून घेणे. ते सगळं जाणून घ्यायचं आहे, त्याची प्रोसेस जाणून घ्यायची आहे. मूल्य शिक्षणामध्ये का गरज आहे आताच्या या काळामध्ये ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. गरज काय आहे, त्याचे नियम अटी काय आहेत, कंटेंट काय आहे, प्रोसेस काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं या चॅप्टर मध्ये. नंतर दुसरा पॉइंट लिहून घेतला का? हा पहिला पॉइंट नाही मॅडम. Yes, ma'am. लिहून घ्या पहिला पॉइंट, जर लिहून घेतला नसेल तर. लिहून घ्या तुम्ही आणि साइड बाय साइड मी सेकंड पॉइंट कुणाला तर डिक्टेट करायला लावते. दुसरा पॉइंट कोण रीड करणार आहे? स्वरूप. स्वरूप. येस मॅम. हा, दुसरा पॉइंट रीड करा. सेल्फ एक्सप्लोरेशन, व्हॉट इज इट, इट्स content and process, natural acceptance and explanation, validation as the mechanism for self exploration. ओके, करेक्ट. ओके, हे बघा आता लिहून घ्या हा पॉइंट. सेल्फ एक्सप्लोरेशन, व्हॉट इज इट, क्वेश्चन मार्क आहे, डॅश आहे पुन्हा, इट्स कंटेंट अँड प्रोसेस, सेमीकोलन आहे, नॅचरल एक्सेप्टन्स and experiential validation dash as the mechanism for self exploration. ओके, आता सेल्फ एक्सप्लोरेशनचा अर्थ काय सांगू शकाल तुम्ही? सेल्फ एक्सप्लोरेशनचा अर्थ काय सांगू शकाल तुम्ही मराठीमध्ये? समजून घेणे. समजून घेणे, अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे डिस्कवर आवर स्किल्स. डिस्कवर आवर स्किल्स. आपण त्याचा अर्थ सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे? हु आय एम अँड व्हॉट आय वॉन्ट टू बी. हु आय एम अँड व्हॉट आय वॉन्ट टू बी. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे आत्मपरीक्षण करणे. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे त्याचा अर्थ काय? स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करणे. त्याला आपण काय म्हणतो आहे? मी कोण आहे अँड व्हॉट आय वॉन्ट टू बी. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. मग या सेल्फ एक्सप्लोरेशनचे कंटेंट काय आहे, त्याचे बिट्स काय काय आहेत, त्यामध्ये काय काय आपण करणार आहोत, आणि त्याची प्रोसेस काय आहे. मग जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो आहे, जे काय नॅचरली गोष्टी आहेत त्या तशा एक्सेप्ट करायच्या. ज्या नॅचरली गोष्टी आहेत त्या तशा एक्सेप्ट करायच्या आहे, आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हणजे कृतीतून शोधायच्या, पडताळणी करायची त्याची. व्हॅलिडेशन म्हणजे काय? पडताळणी करायच्या. जे नॅचरली एक्सेप्टेड गोष्टी असतील ते तसे नॅचरली ज्या गोष्टी असतील, जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो आहे, ज्या नॅचरली गोष्टी असतील त्या तशा एक्सेप्ट करायच्या, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कृतीतून शोधायच्या. या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतो आहे. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? Yes, ma'am. लक्षात येते? महिला म्हणतो आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे मी कोण आहे आणि मला पुढे काय करायचं आहे हे जेव्हा मी आत्मपरीक्षण स्वतःच्या मनाला विचारते तेव्हा काय होतं आहे, मग ज्या काय मला काय करायचं आहे त्यावेळेस जे काही गोष्टी असतील नॅचरली त्या मी एक्सेप्ट करणार आहे, आणि जर मला दुसऱ्या गोष्टी ट्राय करायच्या असतील त्या मी ते कृतीतून पडताळणी करणार आहे किंवा व्हॅलिडेशन करणार आहे त्याचं, आणि नंतर माझ्या जे काय आहे, जे काय सुधारणा करायच्या असतील त्या मी सुधारणा करणार आहे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतो आहे.
सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? Yes, ma'am. Okay, so write down self exploration. What is it? Its content and process, natural acceptance and experiential validation as the mechanism for self exploration. This is the second point in unit number 1. हे आपण डीप मध्ये बघणार आहे, त्याचे प्रोसेस, त्याचे कंटेंट हे डीप मध्ये आपल्याला शिकायचेच आहेत. हे फक्त जनरल आयडिया मी तुम्हाला सांगते सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे. आता तिसरा जो पॉइंट आहे कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, अ लुक ॲट बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन. कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, अ लुक, एक झलक. लुक म्हणजे काय? एक झलक. कशाची? सगळ्या ह्युमन बिंगची जी काय बेसिक ॲस्पिरेशन किंवा आकांक्षा काय आहे की जीवनामध्ये त्यांच्या हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे, आणि ती पण कशी पाहिजे आहे? कंटिन्युअस पाहिजे आहे. ही एक झलक आपण बघणार आहोत. जर आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे तर आपण आपल्या आत्मपरीक्षण करताना काय काय चेंजेस करायचे आहेत ते आपण या थर्ड पॉइंट मध्ये बघणार आहोत. आत्मपरीक्षण केल्यानंतर जर आपल्याला हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी आपल्या लाईफ मध्ये कंटिन्युअस पाहिजे असेल, आणि हे सगळ्यांनाच पाहिजे आहे, प्रत्येक ह्युमन बिंगला प्रत्येकाचं ऍस्पिरेशन आहे, प्रत्येकाची आकांक्षा आहे, अपेक्षा आहे, त्याची एक झलक आपल्याला या तिसऱ्या पॉइंट मध्ये बघायची आहे. आणि ती कशी मेंटेन करायची आहे हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी थ्रू आउट द लाईफ हे आपण बघणार आहोत. हा झाला तुमचा तिसरा पॉइंट. ओके विथ दिस? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Write down continuous happiness and prosperity dash a look at basic human aspiration. A look at basic human aspiration. आता चौथा पॉइंट कोण मला हे सांगू शकेल म्हणून दाखवेल? गौरी B17. Yes, ma'am. हा बोला, चौथा Right. पॉइंट काय आहे? Right understanding relationship and physical facilities, the basic requirements for fulfillment of aspirations of every human being with the correct priority. ओके, यस. आता हे जेव्हा तुम्ही तिने सांगितलेलं आहे आणि हे जेव्हा आपण रीड केलेलं आहे त्यावेळेस कुणाला काय वाटतं आहे? तुम्हाला कोणी मला सांगू शकेल का? बाबा तुम्ही हे रीड केलं सेंटेन्स, तुम्ही कसं ते एक्सप्रेस करणार आहे सेंटेन्स? यू कॅन टेल मी इन मराठी, यू कॅन टेल इन युअर वर्ड्स ऑल्सो. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे नक्की काय? जाणून घेणे. बरोबर जाणून योग्य घेणे. पारख. ओके. योग्य अचूक जाणून घेणे, बरोबर जाणून घेणे. रिलेशनशिप नातेसंबंध, फिजिकल फॅसिलिटीज ज्या काही सुविधा आहेत त्या. हा बोला ऐश्वर्या. हा फिजिकल फॅसिलिटी म्हणजे काय? फिजिकल म्हणजे आपल्या गरजा रोजच्या गरजा. ओके. ज्या काही सुविधा आहेत आपण म्हणजे वापरतो आहोत. द बेसिक रिक्वायरमेंट फॉर ते पूर्ण करण्यासाठी ह्युमन बिंगची फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे ह्युमन बिंगनी कशाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, कशाला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे आहे हे त्याच्याकडे राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. ओके. मग ते रिलेशनशिप मध्ये असू दे किंवा फिजिकल फॅसिलिटी सुविधा कशा प्रकारे यूज करायचे, कुठली प्रायोरिटी द्यायची पहिली, हे त्याला स्वतःला असायला पाहिजे. प्रत्येकाचं ऍस्पिरेशन हे फुलफिल करण्यासाठी हे बेसिक रिक्वायरमेंट आहे प्रत्येक ह्युमन बिंगचं, की त्याचं त्यांनी ऍस्पिरेशन किंवा आकांक्षा अपेक्षा हे पूर्ण करण्यासाठी या रिलेशनशिप मध्ये किंवा फिजिकल फॅसिलिटी यूज कसा करतो आहे त्यामध्ये त्याचं राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. आणि कशाला कधी प्रायोरिटी
पहिली प्रायोरिटी द्यायची, सेकंड प्रायोरिटी द्यायची, लास्ट प्रायोरिटी द्यायची, हे त्याला लक्षात यायला पाहिजे आहे. दॅट यू आर गोइंग टू सी इन दिस 4th पॉइंट ऑफ युनिट नंबर 1. आलं लक्षात? हा. ओके, राईट डाऊन दिस. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे बरोबर समजून घेणे, रिलेशनशिप नातेसंबंध, अँड फिजिकल फॅसिलिटी ज्या काही सुविधा आहेत तुमच्या, डॅश द बेसिक रिक्वायरमेंट फॉर फुलफिलमेंट ऑफ एस्पिरेशन of every human being with their correct priority, with their correct priority. With their correct priority. म्हणजे प्रायोरिटी कसं द्यायचं आहे, कुठल्या ह्याला काय काय प्रायोरिटी द्यायची आहेत हे तुम्हाला जर लक्षात आलं, तुम्ही जे राईट अंडरस्टँडिंग केलं, मग ते रिलेशनशिप मध्ये असू दे किंवा फिजिकल फॅसिलिटी कशा वापरायच्या यामध्ये असू दे, आणि तेच आपण धरून प्रायोरिटी जर लक्षात आलं तर तेच तुमचे फुलफिलमेंट करणार आहे तुमच्या एस्पिरेशन्स प्रत्येकाच्या. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कसे प्रायोरिटी मेंटेन करायची, हे या 4थ्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. नंतर 5वा पॉइंट जो आहे अंडरस्टँडिंग द हॅपीनेस. ओके, कोण रीड करते 5वा पॉइंट? नेहा, रोल नंबर 9, नेहा घोलवे आहेत का? नेहा, समरीन अतार, रोल नंबर 2. ओके, बोला. 5th पॉइंट रीड करा. Understanding happiness and prosperity currently a critical aspiration of the current. नीट 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 रीड करा, हळू रीड करा. Okay. Understanding happiness and prosperity correctly a critical appraisal of current scenario. the current and scenario. ओके ओके, हा झाला तुमचा 5वा पॉइंट. अंडरस्टँडिंग हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी करेक्टली अ क्रिटिकल अप्रायझल ऑफ करंट सिनारो. आजची स्थिती बघता, करंट सिनारो म्हणजे काय, आजची स्थिती बघता तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की बाबा हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी याचा अर्थ करेक्टली आपल्याला समजून घ्यायचा आहे. करेक्टली लिहिलंय म्हणजे अॅक्युरेटली. हॅपीनेस म्हणजे नक्की कशातनं आपल्याला मिळतं आहे, आणि आपल्या जीवनात भरभराट किंवा समृद्धी, ओके, किंवा आपण त्याला म्हणतो आहे प्रॉस्पेरिटी, कशी आपण आपल्या जीवनामध्ये आणणार आहे, हे जर आपल्याला करेक्टली लक्षात आलेलं आहे, समजून घेतलेलं आहे आपण, तर आजच्या स्थितीप्रमाणे जे आपण समजून घेतलं, कसं समजून घ्यायचं आहे आजच्या स्थितीप्रमाणे, हे आपल्याला या 5th पॉइंट मध्ये शिकायचं आहे. पहिल्या युनिट मधल्या 5th पॉइंट मध्ये की हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी हे गरजाच आहे प्रत्येक ह्युमन ऍस्पिरेशनच्या किंवा ह्युमन बिंगच्या. खरं ते कसं समजून घ्यायचं आहे, करेक्टली कसं समजून घ्यायचं आहे आजच्या स्थितीप्रमाणे, तुम्ही करेक्टली ते अंडरस्टँड कसं करणार आहे, अॅक्युरेटली ते कसं तुम्ही तुमच्या जीवनात हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी आणणार आहे, हे आजच्या स्थितीप्रमाणे हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कसं आणताय, समजून कसं घेत आहे, हे या पॉइंट मध्ये आपण शिकणार आहोत. आजची स्थिती बघून जे काय आहे ते लक्षात आलेलं आहे का? हो. ओके, आता लास्ट पॉइंट कोण रीड करता आहे? देवकी, Yes, ma'am. बोला. Method to fulfill the above human aspiration, understanding and living in harmony at various levels. ओके, आता कोण समजून सांगेल हे? कुणाला वाटतंय का बाबा पुढे येऊन आपल्याला हे करावं? नाही तर मी माझे व्ह्यूज देणारच आहे.
मानवी आकांक्षा समजून घेणे हा, व समंजस सोडवणे. मानवी आकांक्षा विविध स्तरावर मानवी आकांक्षा समजून घेऊन त्यांची पडताळणी करायची. त्यांची पडताळणी करायची. ओके, अजून कुणाला माहितीये का? हार्मोनी म्हणजे काय मॅडम? हा बोला, गायकवाड का आदेश बोला. हार्मोनी म्हणजे सुसंवाद करणे. हा, सुसंवाद करणे. अंडरस्टँडिंग अँड लिव्हिंग इन हार्मोनी व्हेरियस. जास्त समजून घेऊन सुसंवाद करणे असं. सुसंवाद करणे, समजून घेऊन सुसंवाद करणे. ओके ओके, आता मी माझे व्ह्यू सांगते की बाबा जे काय आपण बघितलेले आहेत अबाव पॉइंट्स मध्ये, अबाव जे काय पॉइंट्स आपण डिस्कस केलेले आहेत 5 पॉइंट किंवा या 6व्या पॉइंटच्या अगोदर जे काय 5 पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक ह्युमन बीइंगचे काहीतरी ऍस्पिरेशन्स, आकांक्षा आहेत. ओके, अपेक्षा आहेत. मग त्या आपल्याला परिपूर्ण करायच्या असतील तर त्यामध्ये वेगवेगळे पद्धत आहेत, मेथड्स आहेत. ते आपण कुठले मेथड्स आहेत ते आपण ह्या 6व्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. वेगवेगळे मेथड्स आहेत. ते मेथड कशासाठी आहेत? हे जे काय आपण डिस्कस केलेले आहेत ह्युमन बीइंगच्या, प्रत्येक ह्युमन बीइंगचे जे काय ऍस्पिरेशन्स आहेत, अपेक्षा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, ते परिपूर्ण करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आपण बघणार आहे या 6व्या पॉइंट मध्ये, आणि ते समजून घेणार आहेत मेथड आपण. आणि समजून घेऊन आपण काय करणार आहे, आपण जीवन जगणार आहे आणि सुसंवाद साधणार आहे प्रत्येक स्तरावर. कुठल्या स्तरावर? प्रत्येक स्तरावर म्हणजे इंडिव्हिज्युअल स्तरावर, म्हणजे आपल्या स्वतःच्या बाबतीत. नंतर दुसरा आहे फॅमिलीच्या स्तरावर, तिसरा आहे सोसायटीच्या स्तरावर, लेवलवर, आणि चौथा आहे नेचर आणि अदर एक्झिस्टन्सवर, नेचर आणि एन्व्हायरमेंटच्या स्तरावर. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? Yes, ma'am. ओके, काय करायचं आहे, जे काय मानवी जीवनाचे ऍस्पिरेशन्स आहेत ते आपल्याला पूर्ण करायचेच आहेत. तर ते कशा पूर्ण करायचे आहेत त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगत असताना आपण सुसंवाद पण साधायला पाहिजे आहे. आणि तो कसा सुसंवाद साधणार आहे आपण? वेगवेगळ्या स्तरावर. 4 स्तर आपल्याला माहिती आहेत, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. या स्तरावर आपण सुसंवाद कशा प्रकारे साधणार आहोत, कसे समजून घेणार आहे, आणि आपले ऍस्पिरेशन आपण कसे अचीव्ह करणार आहे, आणि त्या मेथड्स कुठले आहेत ते आपण ह्या 6व्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. Okay with this? Clear with the first unit number 1 and all the points? You have written this all the point in your notebook? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Now we will go for the second unit. Now unit number 2. ऐश्वर्या, काय आहे हेडिंग युनिट नंबर 2 चं? B23. Yes, ma'am. हा, काय आहे युनिट नंबर 2 हेडिंग? नीड बेसिक गाईडलाईन्स, कंटेंट अँड प्रोसेस फॉर व्हॅल्यू. तेच म्हणतात मॅडम? नाही, मी आता चेंज केलं ना, स्लाइड दिसत नाही का चेंज केलेलं? नाही मॅडम, दिसत नाही. नाही दिसत? आता दिसते का? नाही मॅम, नाही दिसत. काय झालं? हा, दिसते मॅम. सांगू का? हा, सांगा. अंडरस्टँडिंग युनिट नंबर 2, अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द. काय झालं आवाज ऐश्वर्याचा? येतोय का आवाज माझा? हा, बोला बोला. अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द ह्युमन बीइंग, हार्मोनी इन माय सेल्फ. ओके, दिस इज द हेडिंग. आता या हेडिंग वरून कुणाला काय वाटतं आहे, काय करायचंय? अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घ्यायचं आहे. हार्मोनी म्हणजे काय? सुसंवाद. ओके, सुसंवाद इन द ह्युमन बीइंग, मानवी ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्युमन बीइंग मध्ये. ओके, आपल्याला सुसंवाद
कसा साधायचा आहे स्वतःच्या बाबतीत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हार्मोनी इन मायसेल्फ, सेल्फ मध्ये पण सुसंवाद आपण कसं साधणार आहोत ते आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला 6 पॉइंट्स आहेत. ते कुठले कुठले 6 पॉइंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर पहिला पॉइंट, धनश्री, पहिला पॉइंट धनश्री वाचून घ्या. Understanding human beings as a coexistence of sentient I and the material body. मटेरियल बॉडी. ओके, आता हे जर तुम्ही बघितलं, अंडरस्टँडिंग द ह्युमन बिंग, ह्युमन बिंग हे काय आहे? ही इज नॉट अलोन. ह्युमन बिंग ही इज नॉट अलोन, बट हा को एक्झिस्ट करतो आहे. को एक्झिस्ट करतो आहे कुणाशी? को एक्झिस्ट, ऐश्वर्या तुम्ही म्यूट करा. को एक्झिस्ट, ही इज को एक्झिस्ट म्हणजे मी आता जर तुम्ही मी एक्झाम्पल बघितलं, को एक्झिस्टन्स, सह अस्तित्व. एक्झिस्टन्स म्हणजे काय? अस्तित्व. आणि को एक्झिस्टन्स म्हणजे काय? मराठीत आपण म्हणू शकतो सह अस्तित्व. मग काय म्हणू शकतो सह अस्तित्व म्हणजे? आता जर मी ऑनलाईन तुम्हाला मीटिंग घेते आहे, सो आय एम स्पीकिंग विथ यू 60 स्टुडंट्स. ओके, सो आय एम नॉट अलोन, आय एम को एक्झिस्टिंग विथ यू. ओके, आय एम नॉट अलोन बट आय एम को एक्झिस्टिंग विथ यू. मग त्याचा अर्थ झाला हा को एक्झिस्टन्सची भावना आहे की मी स्वतः एकटी बोलत नाहीये, बट आय एम को एक्झिस्टिंग विथ ऑल द 60 मेंबर्स, दॅट इज नथिंग बट 60 स्टुडंट्स. तसंच ह्युमन बिंग हा अलोन नाहीये, बट ही इज द को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? सेंटिमेंट आय. ह्युमन बिंगची बॉडी काय आहे? या बॉडीमध्ये एक आत्मा आहे, दॅट इज नथिंग बट आय इज देअर, अँड द मटेरियल इज देअर, दॅट इज नथिंग बट त्याचे शरीर, बॉडी. Okay, so he is not alone, but he is made up of 2 parts, that is nothing but self, and the second is nothing but body. So he is the coexisting of what? That is I, that is nothing but self, and the second is nothing but the body, material, that is nothing but the body. जे आपल्याला दिसत आहे ते बॉडी आहे, आणि जे मनात आपण म्हणतो आहे, आत्मा म्हणतो आहे, दॅट इज आय, दॅट इज सेल्फ, ते झालं आहे दॅट इज नथिंग बट आय. या सेल्फला काय आहे? ज्ञानेंद्रिय आपण म्हणू शकतोय. सेंटियन म्हणजेच काय? ज्ञानेंद्रिय. कुठले कुठले सेन्सिंग ऑर्गन्स आहेत सांगा बरं? देयर आर 5 सेन्सिंग ऑर्गन. विचार दे. Eyes, ears, सेंटियन nose. म्हणजे तेच तुमचे जे तुम्ही सेन्स ऑर्गन म्हणतोय का नाही, त्याला आपण म्हणतोय सेंटियंट. मग सेंटियंट, आयचे सेंटियंट ऑर्गन कुठले कुठले आहेत? दॅट इज नोज. पंचेंद्रिय. हा, कसले म्हणतो? कसले? पंचेंद्रिय. हा, नाही, पंचेंद्रिय म्हणते. मूर्ख. ज्ञान काय तर म्हणतात? ज्ञानेंद्रिय म्हणतात. हा, ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. ओके, ते मला शब्द लक्षात येत नव्हता कसा म्हणायचा. ज्ञानेंद्रिय ना. हा, ज्ञानेंद्रिय. त्याला आपण म्हणतो आहे सेंटियंट. लक्षात आलं का? ज्ञानेंद्रिय. मग कुठले कुठले आहेत ते ऑर्गन्स? ओके, ते आपण बघतो आहे. नोज, ज्याचा आपण श्वास घेतो आहे. ओके, नंतर इयर्स, ऐकतो आहे. नंतर आपली टंग, दॅट इज नथिंग बट सेन्सिंग व्हॉट एव्हर द टेस्ट इज आहे. आणि 5वं काय? दॅट इज त्वचा आपली जी काय आहे ती. सो देर आर 5 सेन्सिंग ऑर्गन सेंटियंट. मग ह्युमन बिंग हा काय? अलोन नाहीये, बट को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? दॅट इज ऑल दिस सेंटियंट्स, दॅट इज नथिंग बट त्याला आपण म्हणतो आहे आय, सेन्सिंग ऑर्गन आय, दॅट इज सेल्फ, अँड द मटेरियल बॉडी. मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की बाबा आयच्या काय गरजा आहेत किंवा बॉडीच्या काय गरजा आहेत, त्या आपल्याला या ह्याच्यामध्ये सेकंड पॉइंट मध्ये समजून घ्यायच्या आहेत. अंडरस्टँडिंग द नीड, गरजा. सेल्फच्या गरजा वेगळ्या असणार आहेत, बॉडीच्या गरजा वेगळ्या असणार आहेत. ज्या सेल्फच्या गरजा आहेत त्या म्हणजेच काय? हॅपीनेस. सेल्फला वाटत आहे की आपण नेहमी आनंदी असावं. ओके, सुख 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 म्हणजेच काय आहे? आनंद. सुख असं, हॅपी असावं, सुखात असावं. सेल्फला नेहमी असं वाटत आहे, त्याची ती गरज आहे. तर बॉडीला काय वाटतं आहे की सगळ्या सुविधा असायला पाहिजे आहेत, सुविधा भरपूर असायला पाहिजे, फिजिकल फॅसिलिटी भरपूर असायला पाहिजे आहे. ओके, बॉडी एंटरटेन करण्यासाठी. मग ते झाले सुविधा. मग गरज सगळ्याची म्हणजे सेल्फची पण वेगळी आहे आणि बॉडीची पण वेगळी आहे. सेल्फची गरज काय आहे? सुख आहे. तर बॉडीची गरज काय आहे? सुविधा आहे. सो ह्युमन बिंग इज नॉट अलोन, बट ही इज अ को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? दॅट इज सेल्फ अँड बॉडी. आणि त्याच्या गरजा पण वेगवेगळ्या आहेत. त्या आपल्याला काय आहेत
सुख आणि सुविधा म्हणजे काय आहेत आणि गरजा काय आहेत सेल्फच्या आणि बॉडीच्या, त्या आपल्याला या सेकंड पॉइंट मध्ये बघायच्या आहेत. क्लिअर विथ द 2 पॉइंट्स? येस मॅम. ओके. अजून पण ऍडमिट होतात. किती वाजले? अर्धा तास झाला. तुषार जळकर. आता तिसरा पॉइंट कोण रीड करणार आहे? तुषार. तुषार आत्ताच एंट्री केली आहे. कोण आहे तुषार? तुषार मॅडम होतो चुकून लिहू झालतो. चालेल. तुषार तिसरा पॉइंट रीड करा. अंडरस्टँडिंग द बॉडी ॲज इन्स्ट्रुमेंट ऑफ हम्म. I being the door seer and enjoyer. ओके. यस. आता मला हे मराठीमध्ये काय सांगू शकाल? हे तुम्हाला माहिती पण आहे बरं का. आय बिंग द डोर सी अँड एन्जॉयर. कुठेतरी मराठीमध्ये तुम्ही वाचलं असेल हे. कुणाला येते का? मी हे करणार आणि आनंद घेणार. हा, त्याला आपण काय म्हणतो? आय बिंग द डोर. मी हे काय आहे? करता. डोर म्हणजे काय? करता. सीर म्हणजे काय? द्रष्टा ना? येस मॅम. हा. आणि एन्जॉयर म्हणजे काय? जो आनंद घेणारा. भोगता. का? काय म्हणता? भोगता. जे काय असेल ते मराठीमध्ये. आय बिंग द डोर, द सीर अँड द एन्जॉयर. आणि मग आता अंडरस्टँडिंग द बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ आय, म्हणजे लक्षात घ्या आपली जी बॉडी आहे ती एक इन्स्ट्रुमेंट आहे. जसं आपल्याला आय म्हणजे सेल्फ इन्स्ट्रक्शन देत आहे. सेल्फ काय करते? इन्स्ट्रक्शन देते की बाबा कप पुढा आहे, चहाचा कप पुढा आहे, तर सेल्फ काय इन्स्ट्रक्शन देत आहे हाताला की तो चहाचा कप आहे उचलतो. ओके. So body will act as an instrument. The hand will act as an instrument. जसं एकाने सेल्फ तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे त्याप्रमाणे हँडची मुवमेंट होणार आहे आणि तो कप उचलणार आहे. सो बॉडी विल ऍक्ट ॲज अन इन्स्ट्रुमेंट. मग हे कसं इन्स्ट्रुमेंट ऍक्ट होत आहे बॉडी? अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन गिवन बाय सेल्फ, दॅट इज नथिंग बट आय. मग ते आपल्याला बघायचे 3. आय बिंग द डोर, दॅट इज नथिंग बट व्हॉट? करता. नंतर सीन, दॅट इज नथिंग बट द्रष्टा. आणि एन्जॉयर, दॅट इज नथिंग बट आनंद घेणारा. ते आपल्याला या 3 मध्ये बघायचं आहे या तिसऱ्या पॉइंट मध्ये. ओके विथ दिस? आलंय का लक्षात हे? येस मॅम. Yes. नंतर चौथा पॉइंट आहे अंडरस्टँडिंग द कॅरेक्टरिस्टिक्स अँड ऍक्टिव्हिटी ऑफ आय अँड हार्मोनी इन आय. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय म्हणू शकतो मराठीमध्ये आपण? वैशिष्ट्य. वैशिष्ट्य. ओके. ते आपल्याला वैशिष्ट्य सेल्फचं किंवा ऍक्टिव्हिटीज ज्या काय आपण ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, कार्य करणार आहोत, जेव्हा आपण जीवन जगत असताना वेगवेगळे कार्य करतो आहे, ज्या काय सेल्फ ऍक्टिव्हिटी करत आहे, ज्या काय वैशिष्ट्य असतील त्या सेल्फच्या, ते आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि आपण सुसंवाद साधायचा आहे आयशी. सेल्फशी सुसंवाद कसा साधायचा आहे, त्याचे ऍक्टिव्हिटीज काय काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय काय आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत या चौथ्या पॉइंट मध्ये. हे सगळं आयच्या बाबतीत आहे, सेल्फच्या बाबतीत. लक्षात घ्या. हे झाला तुमचा चौथा पॉइंट. 5वा पॉइंट ओम इंगळे. 5वा पॉइंट रीड करा मोठ्याने. ओम. Understanding the harmony of I with the body. One स्वास्थ्य. Correct appraisal of physical need means of prosperity in detail. Okay. So what is Om telling? ओम काय म्हणतो आहे की या 5व्या पॉइंट मध्ये काय काय दिलेलं आहे? अंडरस्टँडिंग करायचंय. अंडरस्टँडिंग द हार्मोनी ऑफ आय. सुसंवाद आपण आयशी कसं करणार आहोत ते समजून घ्यायचं आहे. आणि आय सुसंवाद बॉडीशी कसा करतो आहे. आय इन्स्ट्रक्शन देतोय बॉडीला, म्हणजे त्यामध्ये काहीतरी त्यांचा सुसंवाद चाललेला आहे, आतल्या आत सुसंवाद चालता आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हाऊ आय इन्स्ट्रक्ट द बॉडी. हे सुसंवाद कसं करतो आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग हे समजून घेताना 2 पॉइंट आहेत. संयम.
संयम म्हणजे आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो त्याला? हे मराठीत झालेलं आहे किंवा हिंदी मध्ये काय म्हणतो आपण त्याला? पेशन्स. आणि स्वास्थ्य म्हणजे हेल्थ. ओके, मग जेव्हा सुसंवाद साधतो आहे आय, दॅट इज नथिंग बट सेल्फ विथ अ बॉडी, त्यावेळेस हे 2 पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. लक्षात घ्यायचे आहेत ते 2 पॉइंट कुठले आहे? पेशन्स आपण कसं मेंटेन करतो आहे आणि आपलं हेल्थ कसं मेंटेन करतो आहे. जेव्हा सुसंवाद घडता आहे आयशी आणि बॉडीशी, तेव्हा पेशन्स ही भावना कशी येते आहे आणि स्वास्थ्य कसं मेंटेन केलं जात आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे आपण प्रॉस्पेरिटी हे पण डिटेल मध्ये या पॉइंट मध्ये बघणार आहोत. भरभराट हे बघणार आहोत. भरभराट, नंतर फिजिकल नीड्स, करेक्ट अप्रायझल ऑफ फिजिकल नीड्स, आपल्या गरजा काय आहेत हे जेव्हा सुसंवाद साधता आहे आय आणि बॉडीच्या, तर गरजा फिजिकल नीड्स कशा पूर्ण करता आहे आपलं संयम आणि स्वास्थ्य राखून. आणि प्रॉस्पेरिटी पण आपल्या जीवनात कशी मेंटेन होती आहे त्याचा इन डिटेल आपण या पॉइंट मध्ये विचार करणार आहोत. हे झाला 5वा पॉइंट. लक्षात आलं? Yes, ma'am. Okay. And last point is nothing but programs to ensure Sanyam and Swasthya. Program to ensure Sanyam and Swasthya. म्हणजे या पॉइंट मध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स असतील किंवा सेशन्स असतील, मेथड्स असतील की आपण खात्री कशी करणार आहे की पेशन्स आणि स्वास्थ्य आपण कसं मेंटेन करणार आहे. आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी जीवनात आनंद आणि प्रॉस्पेरिटी जर आपल्याला पाहिजे असेल तर ही पेशन्सची भावना किंवा हेल्थ आपण कसं मेंटेन करणार आहे. मग त्यासाठी कुठले कुठले वेगळे प्रोग्राम्स आहेत, खात्रीशीर देत आहेत की बाबा खात्री देत आहेत की हे प्रोग्राम जर तुम्ही केले की तुम्हाला स्वास्थ्य आणि संयम हा दोन्ही पण संयमची भावना किंवा स्वास्थ्य हे मेंटेन होणार आहे थ्रू आउट द लाईफ. आणि तुम्हाला प्रॉस्पेरिटी आणि तुमच्या फिजिकल नीड्सच्या ज्या काही गरजा आहेत त्या मेंटेन पूर्ण होणार आहेत. आणि तुमच्या ऍस्पिरेशन्स पण तुम्ही पूर्ण करणार आहेत. या कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत ते आपण या 6व्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. लक्षात आलेलं आहे का? हा युनिट नंबर 2 म्हणजे हार्मोनी आपण सेल्फ मध्ये, माय सेल्फ मध्ये किंवा आय मध्ये आपण कसं मेंटेन करणार आहोत, सुसंवाद कसं घडवायचा आहे बॉडीशी ऍज वेल एज आयशी, या आणि ते करत असताना संयम आणि स्वास्थ्य कसं राखणार आहे आणि आपण आपल्या फिजिकल गरजा कशा भागवणार आहे आणि हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी कशी मेंटेन करणार आहे. ते मेंटेन करण्यासाठी कुठले कुठले प्रोग्राम्स ची खात्री आपण घेणार आहोत, बघणार आहोत कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत आणि ते कसे आपल्या लाईफ मध्ये आपण त्याची यूज करणार आहोत ते आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. ओके विथ दिस? Yes, ma'am. Okay, so that is the unit number 2. All the points you have written in the notebook. I will give you 2 minutes. If you are not written, please write down. Slowly we are going to go for the 3rd chapter, but before that, please write down the 2nd unit. Various points are there. आणि प्रत्येक गोष्टी लक्षात घ्या. तिथं मी तुम्हाला सांगते आय बिंग द डोर. डोर म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे, मराठीमध्ये मी सांगितलेलं आहे कर्ता, द्रष्टा आणि भोक्ता. मग तेव्हा आता काय काय ना लक्षात येते, काय काय ना उद्या जर विचारलं पुन्हा तर नक्की काय लक्षात येणार नाही. तिथं तुम्ही अर्थ लिहून घ्या. डोर म्हणजे काय मराठीत म्हणतो आहे. भरपूर वर्ड्स आहेत की ज्याचा आपल्याला मीनिंग मराठीमध्ये माहित नसतं आहे आणि त्यामुळे आपल्याला अर्थ कळत नाही. मग जेव्हा जेव्हा मी सांगते आहे त्या अर्थ तुम्ही तिथे लिहा. सेंटिएंट मगाशी सांगितलेलं होतं, त्याचा अर्थ काय? को एक्झिस्टन्स, सह अस्तित्व. हे सगळे अर्थ मी सांगितलेले आहेत, ते तुम्ही अर्थ सगळे लिहून घ्या. ओके विथ दिस? जेव्हा जेव्हा आपण बिट बाय बिट सिलेबस जाणार आहोत त्याचे अर्थ तुम्ही मराठीमध्ये तिथं लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला पण रीड करताना व्यवस्थित तुम्ही रीड करू ते अर्थ समजून घेऊन तुम्हाला सेंटेन्स लक्षात येते.
युनिट नंबर 2 झालेला आहे, कळालेला आहे का? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Now we'll go for unit number 3. प्रॉब्लेम आहे या बटन मध्ये काय? ओके, युनिट नंबर 3. Unit number 3. So unit number 3. What is the unit number 3 title? Can anyone? Sharmin? Roll number 19. Yes, ma'am. Read kara. Unit number 3. Okay. Unit 3, understanding harmony in the family and society, harmony in human relationship. ओके. Full read करायचं मॅडम. हा तेवढंच नाही, तेवढंच रीड करायचे. हेडिंग फक्त सांगितले. आता पहिला जो चॅप्टर होता तो कोर्स इंट्रोडक्शन होता. त्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशनच्या नीड काय आहेत, नंतर ज्या काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते आपण बघितले होते. दुसरा जो होता द हार्मोनी इन माय सेल्फ, इन सेल्फ कसं मेंटेन करायचंय, सेकंड युनिट. थर्ड युनिट काय आहे, इंडिव्हिज्युअल लेवलला झालेला आहे तुमचा हार्मोनी. आता दुसरं काय आहे, फॅमिली. मग ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, अंडरस्टँड करायचं आहे हार्मोनी इन द फॅमिली. आणि फॅमिली झाल्यानंतर काय येत आहे, सोसायटी. आपल्याला ते पण समजून घ्यायचं आहे, सुसंवाद आपण फॅमिलीशी ऍज वेल एज सोसायटीशी कसं समजून घेणार आहे. आणि परस्परां म्हणजे ह्युमन रिलेशनशिप मध्ये सुसंवाद कशा प्रकारे आपण मेंटेन करणार आहोत हे आपल्याला या युनिट नंबर 3 मध्ये बघायचं आहे. नातेसंबंधामध्ये आपण सुसंवाद कशा प्रकारे साधतो आहे फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये, हे या चॅप्टर मध्ये आपण समजून घ्यायचं आहे. लक्षात आलं हेडिंगचा अर्थ? येस मॅम. ओके. आता त्यामध्ये आपण पहिला पॉइंट बघणार आहोत. व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट? हु विल रीड? Can I? अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द फॅमिली. पहिलाच पॉइंट आहे, अंडरस्टँडिंग द हार्मोनी इन द फॅमिली. आणि तेच तुमचं काय आहे, बेसिक युनिट आहे ह्युमन इंटरॅक्शन साठी. जेवढं तुम्ही फॅमिलीमध्ये इंटरॅक्शन करणार आहात, कम्युनिकेशन करणार आहात, जेवढं तुम्ही करता आहात तेवढंच तुमचं सुसंवाद फॅमिली मेंबरशी होणार आहे. ते आणि ते समजून घेण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. जेवढं तुम्ही इंटरॅक्शन करणार, कम्युनिकेशन करणार, तरच मग तुम्हाला सुसंवाद साधता येणार आहे फॅमिली मेंबरशी, आणि तरच तुम्हाला समजून घेता येणार आहे. जर तुम्ही इंटरॅक्शनच केलं नाही, जर तुम्ही बोललातच नाही, गप्प बसता, तर तुम्हाला लक्षात येणार नाही की तुम्ही सुसंवाद कसा साधायचा आहे फॅमिली मेंबरशी. त्यांचं मन पण तुम्हाला राखता येणार नाही आणि स्वतःचं मन पण सांगता येणार नाही काय तुमच्या मनात आहे ते. त्यामुळे ते समजून घ्यायचं आहे, इंटरॅक्शन करायचंय, कम्युनिकेशन करायचंय. आपल्या ज्या काय गरजा आहेत, आपल्या ज्या काय अनुभव आहेत ते आपल्याला इंटरॅक्ट करून दुसऱ्यांना सांगायचे आहेत. सुसंवाद वाढवायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. आणि हे प्रत्येक बेसिक युनिट आहे, बेसिक युनिट आहे प्रत्येक ह्युमन इंटरॅक्शनचं. ते जर केलं तर तुम्हाला सुसंवाद साधता येणार आहे फॅमिली मेंबरशी आणि समजून घेता येणार आहे. हा तुमचा पहिला पॉइंट आहे. ओके विथ दिस? Yes, ma'am. आता दुसरा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट कोण रीड करणार आहे? अटल, स्नेहल, अलाट, नॉट अटल, अलाट, स्नेहल आहेत का? Yes, ma'am. अलाट, स्नेहल बोला. सेकंड पॉइंट. Read the second point. Alat, Snehal. Snehal? Yes, ma'am. Hi, yes, ma'am. Understanding value in human relationship, meaning of Nyaya and program for its fulfillment to ensure Abhay Trupti, trust, Vishwas and respect as the Samman as the foundational value of relationship.
ओके, मग अलॉट स्नेहलने वाचून दाखवलेलं आहे. काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. जे काय व्हॅल्यूज इन ह्युमन रिलेशनशिप, जेव्हा आपण नातेसंबंधामध्ये ज्या काय तुमच्या मूल्य आहेत त्या आपण समजून घ्यायच्या आहेत, आणि त्यावेळेस कुणावर न्याय होतो आहे, अन्याय होतोय का हे पण आपल्याला बघायचं आहे. अन्याय होतोय का कुणाशी, आपल्या वागणूक जेव्हा आपण दुसऱ्यांशी रिलेशनशिप मेंटेन करताना किंवा ती समजून घेताना कुणावर अन्याय होतोय का हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. मग त्यासाठी न्याय आणि अन्यायामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आहे. आणि वेगवेगळे त्यासाठी प्रोग्राम्स आहेत, ते तुम्ही तुमचे कसे फुलफिलमेंट करायचे आहेत, तुमचे रिलेशनशिप कसे परिपूर्ण करायचे आहेत, तुमचे रिलेशनशिप मेंटेन कशी करायची आहे, त्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत. आणि तुम्हाला टू एन्श्योर व्हॉट अभय तृप्ती म्हणजे काय, सॅटिस्फिकेशन ऑफ अभय म्हणजेच काय, दोघांकडूनही सॅटिस्फिकेशन होणार आहे. जे कोण सांगणार आहे किंवा जो कोण ऐकणार आहे दोघांकडनं पण ते सॅटिस्फिकेशन होणार पाहिजे. नाहीतर नुसतंच मी तुम्हाला लेक्चर देते आहे आणि तुम्ही सॅटिस्फाईड नसेल तर ते काय नाही. तुम्हाला सॅटिस्फिकेशन दोन्हीकडनं जेव्हा सॅटिस्फिकेशन होत आहे की बाबा मी जेव्हा बोलते आणि तुमच्याकडनं पण काहीतरी उत्तर येत आहे, म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे आणि तुम्ही पण सॅटिस्फाईड आहेत की मी तुम्हाला नीट समजवते आहे. सो दॅट इज नथिंग बट अभय तृप्ती. जो काय सांगणार आहे आणि जो काय ऐकणार आहे दोघांचंही सॅटिस्फिकेशन होत आहे त्याला आपण म्हणतोय अभय तृप्ती. मग जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मेंटेन करता आहात ह्युमन रिलेशनशिप, आणि जेव्हा तुम्ही त्यांचे व्हॅल्यूज समजून घेता आहात त्या रिलेशनशिप मध्ये, तेव्हा दोघांचं पण सॅटिस्फिकेशन व्हायला पाहिजे आहे, फुलफिलमेंट व्हायला पाहिजे, त्यालाच आपण म्हणतोय अभय तृप्ती. आणि त्यासाठी काय असायला पाहिजे आहे, दोन व्हॅल्यूज, फाउंडेशनल व्हॅल्यूज त्या रिलेशनशिप मध्ये असायला पाहिजे आहे. पहिली गोष्ट आहे ट्रस्ट, आणि ट्रस्टलाच आपण काय म्हणतो आहे, विश्वास. एकमेकांबद्दल विश्वास असायला पाहिजे आहे, एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे. विश्वास असेल तर ते नातेसंबंध टिकतं. ओके, आणि ते आपण समजून घेऊ शकतो ते नातेसंबंध. आणि दुसरं आहे, जर तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट दिलं तर, रिस्पेक्ट किंवा विश्वास तर त्या नात्यात नसेल तर तुम्हाला अभय तृप्ती पण मिळणार नाही आणि ते रिलेशनशिप चांगलं मेंटेन पण होणार नाही. आणि ते मग त्या रिलेशनशिपवर कुठल्या होणार आहे, अन्याय होणार आहे. आणि ते न होण्यासाठी तुम्हाला ते समजून घ्यायला पाहिजे ते रिलेशनशिप दोघांचं सॅटिस्फिकेशन कसं होत आहे. त्यासाठी एकमेकांना विश्वास असायला पाहिजे, एकमेकांवर रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आहे. आणि त्या दोन फाउंडेशनल व्हॅल्यू रिलेशनशिप मध्ये असणं गरजेचं आहे. तरच मग तुमची रिलेशनशिप ही फुलफिलमेंट होणार आहे आणि तुम्ही ती समजून घेतलं आहे हे असं होणार. समजून घेतलं ही भावना पण तुम्हाला तुमच्या मनात असणार आहे. लक्षात आलेलं आहे का सेकंड पॉइंट? Yes, ma'am. Okay with this? Okay, so whatever the remaining point is there, we will discuss tomorrow, because I have the second lecture on division E. It will start at 4 o'clock. Sorry, 3 o'clock, not 4 o'clock. किती वाजलेत आता? 2:54. हा, 2:54. तर आपल्याला मला 3 वाजता तिकडे मला अजून दुसऱ्या डिव्हिजनला जायचं आहे आणि त्यामुळे मला अजून रेकॉर्ड पण तुमचा अपलोड करायचं युट्यूबवर, वेळ लागेल. त्यामुळे मी सो आय विल स्टॉप हिअर. Whatever the present is there, please write in the chat box. Give your present in the chat box. So I will give you 1 minute. All of you, please put your roll number in chat box. B01, B02, whatever it is. माहिती आहे ना chat box मध्ये कसं टाकायचंय? In the chat box only write down the number. Don't write your name. 2 minutes I will give you. Please put your presenting in the chat box. So whatever the remaining points are there, we will discuss it in the next lecture. So the 2 points we have covered in unit number 3, remaining points and the unit number 4, we will cover in next lecture. And give your presenting in the chat box. Thank you for listening. I will stop you.